नमस्कार मित्रांनो, प्रेशर कुकरमध्ये पोपटी बनवायचा एक प्रयत्न आहे। तर बांबुडीचा पाला आणलेला आहे, केळ्याची पानं आहेत, चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि अंडी पण आहेत। आता हे लेयर बाय लेयर सर्वात खाली केळ्याची पानं, त्याच्यावरती मग बांबुडीचा पाला हा धुवून घेतलेला आहे। बांबुडीचा पाला जर अवेलेबल नसेल तर तुम्ही केळ्याची पानाचं लेयर करून पण पोपटी करू शकता। आता ह्या शेंगा आहेत, तुरीच्या शेंगा आहेत, वालाच्या शेंगा आहेत। ह्या मीठ लावून थोडासा मसाला लावून त्याची पण एक लेयर लावायची आहे। तर ह्याच्यावरती परत केळ्याचं पान, मॅरिनेट केलेलं चिकन, जी पारंपरिक पद्धतीने जी पोपटी बनवली जाते ती मातीच्या मडक्यामध्ये किंवा हल्ली काही लोक ऑइलचे जे कॅन असतात पत्र्याचे त्याच्यात बनवतात। पण त्याच्यासाठी जो जाळ बनवायला लागतो आणि त्यासाठी जी मोकळी जागा असते ती मुंबईमध्ये अवेलेबल नसते। या व्हिडिओच्या एंडला मी ती एक छोटी क्लिप टाकलेली आहे की आम्ही कशी गावी पोपटी बनवली। ही पद्धत एकदम नीट अँड क्लीन आहे, चवी येते। तुम्ही याच्यामध्ये मका बटाटा पण कापून टाकू शकता। काही लोक पायखोंड, ज्याला पर्पल याम म्हटलं जातं, तेही टाकतात त्याच्यामध्ये। आता बांबुडीचा पाला आहे तो टाकलेला आहे। बांबुडीचा पाला हा एक आंबट चवीचा पाला असतो आणि काही लोक म्हणतात तो औषधी असतो। आता शेवटचं केळ्याचं पान लावलेलं आहे। त्याचा फायदा असा आहे की प्रेशर कुकरच्या शिटीमध्ये तो पाला अडकू नये, हा पण त्याचा एक फायदा आहे। आता कुकर गॅसवर ठेवलेला आहे, 4 शिट्या झाल्या। आता वाफाळलेला पोपटी तयार झालेली आहे। ही जी पानं आहेत ही चिमट्याने किंवा सुरीने काढा। काही लोक ती सर्विंगच्या ह्याच्यात पण ॲड करतात, मग नंतर तुम्हाला खाताना ती बाजूला करावी लागतात। आता ही परातीमध्ये आम्ही ओतलेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। आता याच्यात हा बघा, हा आमच्या गावचा पोपटीचा पारंपरिक पद्धतीने केलेला।